ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पुढची बातमी कोरोना संदर्भातली आहे। अमेरिकेतनं आहे। अमेरिकेत एका दिवसात 2700 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। एप्रिल महिन्यानंतर अमेरिकेमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक मृत्यू नोंदवण्यात आलेले आहेत। आप्पासाहेब शेळके अमेरिकेतली परिस्थिती आपल्याला सांगतील। आप्पासाहेब, काय चित्र आहे कोविडमुळे अमेरिकेतलं? ज्ञानदा, आपण पाहतोच की जागतिक कोरोनाचं जे केंद्रबिंदू आहे ते अमेरिका राहिलेली आहे। पहिल्यापासूनच अमेरिकेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या असेल, तिथल्या मृतांची संख्या असेल, ही खूपच जास्त प्रमाणात आहे। आणि आत्ताच्या सध्याला परिस्थितीला पाहायला गेलं तर जवळपास 2,80,000पेक्षा जास्त लोक कोरोनामुळे आतापर्यंत मृतांचा आकडा हा अमेरिकेतला आहे। मात्र सगळ्यात धक्कादायक बातमी ही आहे की मधल्या काही कालावधीमध्ये कोरोना मृतांची संख्या थोडी कमी होत असतानाच अचानक गेल्या 24 तासामध्ये 2,700 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे। ही चिंतेची बाब आहे, जेणेकरून पहिल्या लाटेमध्ये आपण कोरोनाच्या बघितलं की अमेरिकेमध्ये सर्वाधिक मृत्यू होते, सर्वाधिक कोरोना रुग्ण होते। त्यानंतर आता कुठेतरी दुसरी लाट येते का जगामध्ये, आणि त्याच दृष्टीनं काय त्याची चिंता वाढवणारी गोष्ट आहे। मात्र त्यातच आणखी एक थोडीशी सकारात्मक बातमी अशी की अमेरिकेमध्ये 15 डिसेंबरपासून कोरोना लशीची लस देण्याचं नियोजन केलेलं आहे। आता हे नियोजन कशा पद्धतीने आहे, ती लस कशी होते, आणि आता हा आकडा वाढीव आकडा ह्याच्यावर नियंत्रण कसं मिळतं हे पाहणं गरजेचं आहे। आणि दुसरी गोष्ट, अमेरिकेसोबतच आपण भारतातही लोकांनी आता जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, कारण आपण पाहत आलो की जगात जे पडसाद पडतात तेच पुढं भारतात त्याचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं। अर्थात अगदी बरोबर आहे। अमेरिकेत ही स्थिती आणि सर्वांनी सावध होण्याची गरज आहे। बेफिक्री दाखवून चालणार नाही, गाफील राहून चालणार नाही। आप्पासाहेब, धन्यवाद या माहितीबद्दल।